आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हडक्या चल माझ्या वांगडा. हा मी सांगतोय तू कथे कसलोच तास होचो नाही. हा चल माझ्या वांगडा. मी नाही आवचो. खाऊ दूध नाही. माका भूक लागली. माका बळी होया. बळी. येणार नाही तुला. जे सांगितलं ते करावं लागेल तुला. मी नाही जायचो. माझा आता फोन मानत नाही. मी मोकळो झाले मोकळो. माका आता फक्त बळी होया. बळी. हडक्या हडक्या कुठे आहेस तू? लपून राहू नकोस. तू कुठेही लपायचा म्हटलास तर मी तुला सोडणार नाही. चल ये समोर ये. माझं ऐकलं नाहीस तर तुला फडफडत आणेल. म्हटलं होतं ना फटफटत आणेन तुला समोर. आता तुझी बसा बसा. बोला नमः पार्वती पते हर हर. नमः पार्वती पते हर हर. नमः पार्वती पते हर हर. देवा आज तू माझ्या मुखातून जा वदवतलस ताच मी बोलतलय. काय चुकला माकला तर माफ कर. आता आपण कथा वाचूक सुरुवात करूया. आता आपण वेतोबा लीलामृत वाचूक सुरुवात करूया. हा वेतोबा लीलामृत ओवीबद्ध असत. पण मी ता तुमका तुमच्या भाषेत सांगतलंय. श्री गणेशाय नमः. हे वेतोबा देवादिदेवा तव कथा लिहोनी करीतो सेवा. आशीर्वाद तुमचा ठेवा ऐकणाऱ्यावरी. आता श्रोते सावचित्त ऐका वेतोबा लीलामृत तुमच्या कल्याणाप्रत जे मी ऐकवितो. तर एकदा झाला असा
देवादिदेव महादेव तपश्चर्या करू घोर रानात गेले होते. तर जाताना त्यांच्या वांगडात होते त्यांच्यात अष्टभैरवापैकी एक विता. देवादी महादेव, तुमच्या प्रत्येक व्यूहरचनेचा भेद होत चाललाय. आज आमचे पारडे जड आहेत म्हणायचे. देवादिदेव महादेवांना प्रणाम. जगन्माता आदिशक्तीसही प्रणाम. नंदी, अगदी योग्य वेळी आला. हा अटीतटीचा डाव कोण जिंकेल? माते, हा शिवशक्तीचा खेळ आहे. या खेळाचे परिणाम चराचरात उमटतात. तुम्ही टाकलेले फासे कधी उलटे तर कधी सुलटे पडतात, कधी हसवतात तर कधी रडवतात, कधी मारक ठरतात तर कधी तारकही ठरतात. मग या खेळामध्ये जय पराजय कुठून आला? संपूर्ण सृष्टीचा चराचराचा समतोल राखण्यासाठी शिवशक्तीचा हा खेळ अखंडपणे चालू आहे. याच खेळातून पृथ्वीवर प्रलय आले आणि पुन्हा सुंदर सृष्टी ही जन्मास आली. त्यामुळे हा खेळ अविरत चालू राहणे अनिवार्य आहे. मृत्यू लोकाचे कालचक्र अविरतपणे चालू राहावे म्हणून. पण आजचा हा अटीतटीचा डाव पाहता एक गोष्ट निश्चित मनात येत आहे. पृथ्वी तलावर येत्या काही काळात काही विशिष्ट घटना घडावयाच्या आहेत. त्याचा आरंभच आज ह्या स्थळी होत आहे. नंदी, उगाचच विषयांतर करून क्षुल्लक कारणावरून आपल्या मातेचा रोष ओढावून घेऊ नकोस.